अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या दुसऱ्या कार्यकाळाचा पहिलाच दिवस ऐतिहासिक बनवण्याच्या तयारीत आहेत आणि भारतीय वेळेनुसार रात्री 10:30 वाजता राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर ट्रम्प 200हून अधिक कार्यकारी आदेशांवर स्वाक्षऱ्या करतील। एका वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेच्या सीमेवरील सुरक्षेपासून महागाई नियंत्रणापर्यंतच्या अनेक महत्त्वाच्या निर्णयांचा यामध्ये समावेश सुद्धा असेल। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प देत असलेल्या शाही मेजवानी जगभरातून 100 निकटवर्तीयांना आमंत्रित करण्यात आलाय आणि त्यामध्ये भारतीय उद्योजक मुकेश अंबानी आणि त्यांच्या पत्नी नीता यांचा सुद्धा समावेश आहे। या मेजवानीमध्ये सहभागी होण्यासाठी अंबानी दाम्पत्य शनिवारी वॉशिंग्टनला पोहोचलं। ते ट्रम्प यांच्या शपथविधीसाठी सुद्धा उपस्थित राहणार आहेत। अंबानी दाम्पत्याला ट्रम्प यांनी व्यक्तिशः निमंत्रण दिलेलं आहे आणि अंबानी कुटुंबियांचे ट्रम्प यांच्या कुटुंबियांशी व्यक्तिगत स्नेहसंबंध सुद्धा आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला खास आमंत्रण मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांना देण्यात आलेलं असून दोघांनी सुद्धा उपस्थिती लावली आहे। डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीसाठी नीता अंबानी यांनी खास भारतीय परंपरा दर्शवणारी कांचीपुरम साडी नेसून उपस्थिती लावली आहे। या साडीवर कांचीपुरमच्या मंदिरांपासून प्रेरित 100हून अधिक परंपरा आकृतिबंधांनी डिझाईन केलेल्या आहेत आणि ही साडी प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यानं स्टाईल केली आहे। इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये सुरू असलेलं युद्ध आजपासून थांबणार आहे आणि 19 जानेवारीपासून युद्धविरामाचा पहिला टप्पा सुद्धा सुरू होतो आहे। पहिल्या दिवशी हमासने 3 इस्रायली ओलीस सोडलेत आणि हमासने अद्याप सुटका करण्यात आलेल्या ओलिसांची नावं सुद्धा जाहीर केलेली नाही आहेत। इस्रायलच्या मंत्रिमंडळानं हमाससोबतच्या युद्धविराम कराराला मंजुरी दिल्याचं कळतंय आणि पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या कार्यालयानं एक निवेदन सुद्धा जारी करून त्याची पुष्टी केली आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी सोमवारी वॉशिंग्टनमध्ये दाखल झाल्या। मेलोनी यांनी डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्ष जो बायडन यांच्याशी चांगले संबंध ठेवले असले तरी ट्रम्प यांच्याशी अधिक नैसर्गिक युती होण्याची शक्यता आहे। जानेवारीच्या सुरुवातीला मारे-लागो येथे ट्रम्प यांची भेट घेण्यासाठी त्यांनी वादळी दौरा केला, जिथे ट्रम्प यांनी त्यांना विलक्षण म्हणून वर्णन केलेलं होतं आणि त्यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलं। इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये होत असलेल्या 6 आठवड्यांच्या युद्धविरामाच्या अगदी आधी हमासने इस्रायली अटी पूर्ण केलेल्या आहेत। सोडण्यात येणाऱ्या 3 इस्रायली महिला ओलिसांची नावं हमासने इस्रायलकडे सुपूर्द केली आहेत आणि इस्रायल आणि हमास यांच्यामधील युद्धविरामाचा पहिला टप्पा आजपासून गाझामध्ये सुरू होणार आहे। शनिवारीच इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी स्पष्ट केलेलं होतं की जर हमासने ओलिसांची सुटका करण्यात येणारी यादी सोपवली नाही तर इस्रायल युद्धविराम करारावर पुढे जाणार नाही। उत्तर आणि मध्य नायजेरियामधील सुलेजा भागामध्ये पेट्रोल टँकरमध्ये भीषण स्फोट झाला आणि यामध्ये 70 जणांचा मृत्यू झाला असं कळतंय। राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार जनरेटरच्या मदतीने एका टँकरमधील गॅसोलिन दुसऱ्या टँकरमध्ये ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न केला जात असताना हा स्फोट झाला आणि या दुर्घटनेमध्ये गॅसोलिन ट्रान्सफर करणाऱ्या आणि जवळ उभ्या असलेल्या अनेक लोकांचा होरपळून मृत्यू झालेला असून सध्या बचावकार्य सुरू आहे। गॅसोलिन पेट्रोल टँकरचा स्फोट झाल्याप्रकरणी नायजेरियाचे गव्हर्नर मोहम्मद बागो यांनी दुःख व्यक्त करत ही घटना हृदयद्रावक असल्याचं सुद्धा म्हटलंय। त्यांनी या घटनेची माहिती देताना सांगितलं की डिक्को भागामधील अनेक रहिवासी टँकरमधून इंधन काढण्याचा प्रयत्न सुरू असताना अनेक जण आगीमध्ये अडकले आणि टँकरच्या जवळ असलेले जिवंत जळून मृत्युमुखी पडले। काही लोक गंभीर जखमी आहेत आणि गव्हर्नर बागो यांनी दुर्दैवी घटनेला चिंताजनक म्हणत अशा घटनांना आळा घालण्यासाठी उपाययोजना करण्याचं आवाहन सुद्धा केलं आहे। पाक लष्कर प्रमुख असीम मुनीर यांनी इम्रान खान यांच्याशी संबंधित 100 अधिकाऱ्यांवर कारवाई केल्याचं कळतंय। त्यांनी 35 अधिकाऱ्यांना थेट सैन्यामधून बडतर्फ केलाय आणि याशिवाय 50 अधिकाऱ्यांना कोणत्याही दोषाशिवाय निवृत्त करण्यात आल्याचं कळतंय। या निर्णयामुळे लष्कर प्रमुख असीम मुनीर यांनी इम्रान खान यांना एक स्पष्ट संदेश दिलाय। त्यांच्या जवळच्या कोणत्याही व्यक्तीला सूट मिळणार नाहीये आणि ही कारवाई लष्कर प्रमुखांनी इम्रान खान यांना मानसिकदृष्ट्या तोडण्यासाठी केली असल्याचं मानलं जात आहे। पाकिस्तानच्या कराचीमध्ये बांगलादेशच्या नौदलाच्या शिष्टमंडळाला निमंत्रित करण्यात आलेलं होतं आणि प्रादेशिक सुरक्षा आणि द्विपक्षीय संरक्षण सहकार्यावर चर्चा करण्यासाठी ही भेट झाली आहे। या बैठकीमध्ये पाकिस्तानच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बांगलादेशचे लेफ्टनंट जनरल SM कमरुल हसन
यांची भेट घेतली आणि या भेटीचा उद्देश सागरी सुरक्षा वाढवणं आणि पाकिस्तान आणि बांगलादेशमधील संरक्षण सहकार्य मजबूत करणं हा होता. दोनही देशांमधील संरक्षण मजबूत संबंध करण्यासाठी संयुक्त लष्करी सराव आणि प्रशिक्षण कार्यक्रम यांसह सहकार्याच्या विविध क्षेत्रांच्या शक्यतेवर चर्चा सुद्धा करण्यात आली आहे. म्यानमारच्या पश्चिम भागामध्ये झालेल्या हवाई हल्ल्यामध्ये 28 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 25 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती. हा हल्ला अरकान आर्मी आणि म्यानमार लष्कर यांच्यामध्ये सुरू असलेल्या संघर्षाचा एक भाग आहे. या हल्ल्यामुळे पश्चिम राखीन प्रांतामधील परिस्थिती अधिकच चिघळून गेली आहे. अरकान आर्मी हा म्यानमारमधील एक बंडखोर गट आहे, जो राखीन प्रांतावर नियंत्रण मिळवण्यासाठी म्यानमार लष्कराशी संघर्ष करत आहे आणि गेल्या वर्षभरात या गटानं राखीन प्रांतामधील अनेक भाग ताब्यात घेतलेले आहेत. अरकान आर्मीने हल्ल्यामध्ये मृत आणि जखमी झालेल्या लोकांमध्ये म्यानमार सैनिकांच्या कुटुंबियांचा समावेश असल्याचं सुद्धा म्हटलेलं आहे. मोरोकोमध्ये फिफा वर्ल्ड कप 2030च्या तयारीसाठी 3 दशलक्ष रस्त्यावरील श्वान मारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे प्राणीप्रेमी आणि हक्कासाठी लढणाऱ्या संघटनांमध्ये तीव्र आक्रमक झाल्यात. शहर सुशोभित करण्याच्या नावाखाली करण्यात येणाऱ्या या क्रूर निर्णयावर जगभरातून टीका होतीये आणि फिफा वर्ल्ड कप सारख्या भव्य स्पर्धेच्या आयोजनामुळे मोरोक्कोवर आपली प्रतिमा उंचवण्याचा दबाव आहे. त्यासाठी शहरांना स्वच्छ आणि आकर्षक बनवण्याचं उद्दिष्ट सुद्धा ठेवण्यात आलंय. इराणच्या सर्वोच्च न्यायालयानं प्रसिद्ध पॉप सिंगर आमिर तातालू याला मानहानी प्रकरणामध्ये मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली आहे. तातालू याचं खरे नाव अमीर हुसेन आहे आणि त्याच्यावर पैगंबर मोहम्मद यांचा अपमान केल्याचा आरोप आहे. त्याच्यावर सुरुवातीला 5 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आलेली होती, मात्र सरकारी अभियोजकाच्या अपीलनंतर ही सजा वाढवून त्यांच्या मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. यासह कोर्टानं हे सुद्धा स्पष्ट केलंय की हा अंतिम निर्णय नसून त्याविरोधात अपील करता येणार नाहीये. चीनी नववर्ष जवळ येताच हाँगकाँग सणासुदीच्या जल्लोषामध्ये फुलून गेलाय आणि हाँगकाँगमधील रस्ते आणि शॉपिंग मॉल सणासुदीच्या जल्लोषामध्ये फुलून गेल्याचं पाहायला मिळत आहे. ज्यामध्ये सापाचा वर्ष साजरा करणारे आश्चर्यकारक प्रदर्शन सादर केले जात आहे. वनचायमधील लीतुंग एव्हेन्यूला कंदील आणि पीच ब्लॉसमची झाडं तसंच लोकांना रोमॅन्टिक ऊर्जा भिजवण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी हृदयाच्या आकाराची मोठी कमान सजवण्यात आली आहे. अनेक भागांमधील इमारती बाहेरील भिंती दिव्यांनी सजवण्यात आल्या. पूर्व चीनच्या झेजियांग प्रांतामधील हांगझोऊमधील युहांग जिल्ह्यात नवीन ड्रोन डिलिव्हरी मार्गाचं अनावरण करण्यात आलंय आणि जो शॉपिंग सेंटरला जवळच्या गावाशी जोडतो. या नवीन मार्गामुळे स्थानिक रहिवासी आणि पर्यटकांना ऑर्डर देण्यासाठी त्यांच्या मोबाईल फोनद्वारे QR कोड स्कॅन करणं शक्य होईल. तसंच उत्पादनं 460 किलोमीटर वेगानं 30 मिनिटांच्या आत ड्रोनद्वारे वितरित केली जातील आणि आतापर्यंत 6 ड्रोन वितरण मार्ग कार्यान्वित केले गेलेत, जे लोकांना जलद आणि कार्यक्षम वितरण सेवा सुद्धा प्रदान करतात. चीनी नवीन वर्ष जवळ येताच टोरंटोच्या यार्डकेल शॉपिंग सेंटरमध्ये 2025च्या चीनी नववर्षाचं औचित्य साधून 30 फूट उंचीचं सापाचं शिल्प प्रदर्शित करण्यात आलंय. सापाचं शिल्प सुमारे 30 फूट उंच आणि 20 फूट रुंद आहे. टोरंटोमधील रस्ते आणि शॉपिंग मॉल सणासुदीच्या जल्लोषामध्ये फुलून गेले आणि ज्यामध्ये सापाचं वर्ष साजरे करणारे आश्चर्यकारक प्रदर्शन सादर केलं जात आहे. 12 फेब्रुवारीला येणाऱ्या कंदील फेस्टिवलपर्यंत शॉपिंग सेंटर्समध्ये हे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. शॅम्पेनची विक्री घटल्याची माहिती समोर आली. जागतिक मंदी आणि ग्राहकांच्या बदलत्या सवयींमुळे फ्रेंच शॅम्पेनच्या विक्रीला फटका बसल्याचं पाहायला मिळत आहे. शॅम्पेन उत्पादक संघटनेने दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षी जवळपास 10% शॅम्पेन विक्रीमध्ये घट झाली आहे. आर्थिक आणि राजकीय अनिश्चिततेमुळे ग्राहकांच्या पसंतीमध्ये बदल झाला. महागाई, जागतिक संघर्ष, आर्थिक अनिश्चितता आणि राजकीय स्थिती या सगळ्यामुळे सध्या कोणताही आनंद साजरा करायची वेळ नाहीये आणि त्यामुळे शॅम्पेनच्या निर्यातीमध्ये घट झाल्याची माहिती. केरळच्या तिरुवनंतपुरमच्या जिल्हा न्यायालयानं सोमवारी एका 24 वर्षीय तरुणाला फाशीची शिक्षा सुनावली. ऑक्टोबर 2022 मध्ये तरुणीनं आयुर्वेदिक टॉनिकमध्ये विष मिसळून प्रियकराची हत्या केलेली होती. मुलीचं लग्न दुसरीकडे निश्चित झालेलं होतं आणि त्यामुळे प्रियकरापासून सुटका मिळवण्यासाठी तिनं त्याची हत्या केल्याचं कळलं. कोर्टानं हे दुर्मिळ प्रकरण नसल्याचं म्हटलंय, तर या हत्येत तरुणीचे काका निर्मल कुमारन नायर यांना मदत करण्याच्या आरोपाखाली 3 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. मुलीच्या आईची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
काश्मीरमधील चलोरा गावामध्ये काश्मीर पोलीस, भारतीय लष्कर आणि सीआरपीएफ यांनी केलेल्या शोध मोहिमेदरम्यान जखमी जवानाचं उपचारादरम्यान निधन झाल्याचं कळतंय। रविवारी सुरक्षा दल आणि पोलिसांनी सोपोरच्या जलोरा गावामध्ये घेराबंदी आणि शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद सोबत झालेल्या चकमकीत जवान गंभीर जखमी झाला, तर कुलगाम जिल्ह्यामधील कट्टर भागामध्ये लष्कर आणि पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईमध्ये 5 दहशतवादी मारले गेले। त्यामध्ये हिजबुल कमांडर फारुख अहमद याचा सुद्धा समावेश आहे। उत्तर प्रदेशमधील दिवाईत स्लीपर बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आणि या अपघातामध्ये 17 जण जखमी झालेले असून त्यापैकी 8 जणांना जखमी अवस्थेत हायर सेंटरमध्ये पाठवण्यात आले। कारला वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये ट्रक चुकीच्या दिशेला गेल्यानं हा अपघात झाला। स्लीपर कोच बसला ट्रकनं धडक दिली आणि त्यामुळे ही सगळी घटना सुद्धा सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाल्याचं पाहायला मिळत आहे। स्लीपर कोच बस रामपूरहून जयपूरला जात होती आणि दिवाईमधील महादेव चौकामध्ये रात्री 11:30च्या सुमारास हा अपघात झाला। हिमाचल प्रदेशमधील कुल्लू जिल्ह्यामध्ये झालेल्या 2 वेगवेगळ्या पॅराग्लायडिंग अपघातामध्ये 2 पर्यटकांचा मृत्यू झालाय। पॅराग्लायडिंग साइट्सवर उड्डाण करत असताना भवसार खुशी नावाची महिला खाली कोसळून तिचा मृत्यू झाला। गारसा लँडिंग साइटजवळ एक पॅराग्लायडर चुकून दुसऱ्या पॅराग्लायडरवर पडला आणि त्यामुळे झालेल्या दुर्घटनेत राम याचा मृत्यू झाला असं कळतंय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत पर्यटक हे गुजरात आणि तामिळनाडूमधले होते। भारत बांगलादेश सीमेवर कुंपण काढण्यासंदर्भात दोनही देशांमध्ये सुरू असलेल्या तणावावर अजूनही कायमस्वरूपी तोडगा निघालेला नाहीये। दरम्यान सीमा चौकी परिसरामध्ये शेतात उभ्या असलेल्या पिकांपासून ज्यामध्ये भारतीय शेतकऱ्यांनी बांगलादेशी शेतकऱ्यांवर त्यांची पिकं चोरल्याचा आरोप केलेला होता। आंतरराष्ट्रीय सीमेजवळील शेतामध्ये काम करण्यासाठी भारतीय शेतकरी सामान्य दिवसांप्रमाणे तिथे आलेले होते। दुसरीकडे त्यांनी सीमेपलीकडील शेतामध्ये काम करणाऱ्या बांगलादेशी शेतकऱ्यांवर पीक चोरीचा आरोप केला आणि त्यामुळे दोनही शेतामधील शेतकऱ्यांमध्ये वाद सुरू झाला। जम्मूच्या राजौरीमध्ये एका रहस्यमय आजाराशी संबंधित एक मोठा खुलासा करण्यात आलाय आणि या गावामध्ये आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाल्याचं कळतंय। तेथील तलावाचं पाणी चाचणीमध्ये अपयशी ठरलंय आणि प्रशासनानं असंही सांगितलंय की तलावामधील पाण्याच्या नमुन्यांमध्ये कीटकनाशकांच्या उपस्थितीची पुष्टी झाली आहे। सध्या तलाव सील करण्याचे आदेश देण्यात आले। जम्मू काश्मीरचे आरोग्य मंत्री सकीना मसूद यांनी घाबरण्याची गरज नसल्याचं सांगितलंय। केंद्रशासित प्रदेशाच्या आत आणि बाहेर केलेल्या सर्व चाचण्यांचे निकाल नकारात्मक आले। आसाममधील कसार जिल्ह्यामध्ये पोलिसांनी 1 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केलेले आहेत। पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे कसार जिल्हा पोलिसांनी विशेष कारवाई केल्याचं कळतंय आणि या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केल्याची माहिती कसार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नुमल यांनी दिली आहे। डिसेंबरच्या सुरुवातीला आसाम टास्क फोर्सनं कसार जिल्हा पोलिसांच्या सहकार्यानं सिलचर इथे 125 ग्रॅम हिरोईन जप्त केलं होतं। देशांमध्ये 17 राज्यांमध्ये रविवारी सकाळी दाट धुकं पाहायला मिळालं आणि यामध्ये दृश्यमानता कमी होती, त्यामुळे अनेक गाड्यांना उशीर सुद्धा झाला। इतकंच नाही तर विमान सेवेला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसला। उत्तर प्रदेशमधील सुमारे 14 रेल्वेगाड्या उशिराने धावल्या तर 2 विमान उड्डाणं सुद्धा रद्द करण्यात आली आहेत। दाट धुक्यामुळे दिल्लीमधून प्रयागराज महाकुंभला जाणाऱ्या पर्यटकांना बसला कानपूर प्रयागराज महामार्गावर अपघात झाला आणि यामध्ये 9 जण जखमी झाल्याचंही कळतंय। हरियाणामध्ये दाट धुक्यामुळे दृश्यमानता 5 मीटरपर्यंत कमी झालेली आहे आणि मध्य प्रदेशमधील अनेक जिल्ह्यांमध्ये 50 मीटरच्या पुढे दिसणं सुद्धा कठीण झालंय। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबद्दल वक्तव्य केल्याप्रकरणी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावरील मानहानीच्या खटल्याला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे। रांचीच्या ट्रायल कोर्टामध्ये सुरू असलेल्या मानहानीच्या खटल्याला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली आहे। कोर्टानं नोटीसला उत्तर देण्यासाठी 4 आठवडे आणि प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी 2 आठवडे दिले, तर भाजपचे नेते नवीन झा यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात तक्रार सुद्धा दाखल केली आहे। दिव्य प्रेम सेवा मिशन हरिद्वारतर्फे रविवारी कुंभनगरी तिथे एका विशेष व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि विषय होता एक राष्ट्र एक निवडणूक, आर्थिक राजकीय निवडणूक सुधारणा आणि विकसित भारताच्या संदर्भात। प्रमुख पाहुणे म्हणून भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी वन नेशन वन इलेक्शन या विषयावर चर्चाही केली आहे। दर महिन्याला दरवर्षी प्रत्येक राज्यामध्ये कधी पंचायत निवडणुका, कधी विधानसभा निवडणुका तर कधी लोकसभा निवडणुकांमध्ये देशाच्या विकासाची कामं ठप्प होतात आणि यावेळी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी असं म्हटलेलं आहे।
वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामधील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या केल्याप्रकरणी संजय रॉय याला न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। दरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी न्यायालयाने दिलेल्या निकालावर मी समाधानी नाही असं म्हटल्याचं उत्तर दिलं होतं। बलात्कार आणि हत्येच्या घटनेनंतर तृणमूल काँग्रेस पक्षानं आरोपी रॉयला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत आंदोलन केलेलं होतं। केंद्रीय गृह मंत्रालयाने या वर्षी आतापर्यंत एकूण 67 संस्थांना परकीय योगदान नियमन कायद्याअंतर्गत प्रमाणपत्र दिलेली आहेत आणि यांपैकी 10 संस्था महाराष्ट्रामधील आहेत। मंत्रालयाच्या मते या संस्था सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, धार्मिक आणि आर्थिक उपक्रमांमध्ये कार्यरत आहेत। गेल्या वर्षी गृह मंत्रालयानं महाराष्ट्रामधील अशा 56 संस्थांना प्रमाणपत्र वाटप केलेली होती आणि परदेशी निधीची स्वीकृती आणि वाटप नियंत्रित ठेवण्यासाठी तसेच परदेशी निधीचा वापर योग्य पद्धतीत व्हावा या हेतूनं हा कायदा करण्यात आला।